नमस्कार मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जाणूया की संजय गांधी निराधार जी योजना आहे त्याचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ते कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पडायला सुरुवात झाली ते आपण बघूया. तर जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूया. जसं की बघू शकता संजय गांधी निराधार योजना, त्याच्यामध्ये भरपूर योजना, आता श्रावण बाळ योजना आहे, त्याच्यामध्ये इंदिरा गांधी योजना आहे, वृद्ध पेन्शन योजना आहे, म्हातारी म्हणजे वृद्ध आणि अपंग पेन्शन, भरपूर विधवा पेन्शन, भरपूर त्याच्यामध्ये योजना येतात. आणि त्याचं आता नवीन अंमलबजावणी झालेली आहे की पहिलं कसं होतं, जे आपण जे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आपण म्हणजे केलेलं होतं योजनेचं, संजय गांधी निराधार योजनेचं, जे त्यावेळेस जो आपण अकाउंट नंबर दिला होता त्या अकाउंटवरती पैसे येत होते. पण आता नवीन प्रणाली त्यांनी आणलेली आहे DBTची, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडणार आहेत. तर मग पैसे केव्हापासून पडणार आहेत? आतापर्यंत म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो PFMSद्वारे पडणार आहे. PFMS म्हणजे ते त्यांचं एक ऑफिशियली पोर्टल असतं, त्याच्याद्वारे म्हणजे अकाउंट नंबर आणि आपण जो IFSC कोड दिला असतं त्याच्यावरती पडतात. मग त्याला थोडासा टाईम लागतो, म्हणजे की समजा 1 डिसेंबरपासून समजा ते डिसेंबर महिन्याचे पैसे पडायचे तर 30 डिसेंबर हळूहळू एक म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे. आता डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे की DBT यांनी अशी प्रणाली कशामुळे आणलेली आहे की DBTने जर त्यांनी प्रणाली याच्यामुळे आणलेली आहे की त्यांनी जर आताचे जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे, तर त्यांचे म्हणजे एकदा जर सुरुवात झाली ते 4 ते 5 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडावेत. आणि अगोदर कसं होतं ना, अकाउंट नंबर वगैरे दिले त्याच्यामुळे फ्रॉड वगैरे असं भरपूर काही होतं. आणि आता कसं करणार आहेत की ते नवीन त्यांची प्रणाली आणल्यामुळे आधारचा जो आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती काही जण काय लाभार्थी करत होते की त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे करून म्हणजे की बर्थ डेट वगैरे वाढवून त्या योजनेचा लाभ घेत होते. मग आता त्या योजनेला आळा बसावा, म्हणजे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडावेत, म्हणून ही नवीन प्रणाली आणलेली आहे. तर मग डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डिसेंबरपासूनचे PFMSद्वारे पडणार आहेत आणि जानेवारीचा जो हप्ता आहे, जो तुमचा आधार लिंक अकाउंट आहे त्याच अकाउंटवरती पैसे पडणार आहेत. तर अकाउंटवरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. मग तुम्हाला काही जणांचे असे कमेंट आलेले आहेत की आम्हाला डिसेंबरचा हप्ता आला पण जानेवारीचा हप्ता आला नाही. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता PFMSद्वारे तुमच्या अकाउंटवरती आला असेल, तुम्ही आत्तापर्यंत देखील म्हणजे की तुम्ही जर आणखीन देखील तुमचं अकाउंट जर DBT लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर NPCIला लिंक केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता येईल. डिसेंबरपासूनचे तुम्हाला PFMSद्वारेच पैसे पडणार. काही जणांचं असं पण म्हणणं आहे की आम्हाला जानेवारीपासून पैसेच आलेले नाहीत, म्हणजे सप्टेंबरपासून पैसे चाललेले नाहीत आम्हाला डायरेक्ट, म्हणजे की डिसेंबरचा पहिलाच हप्ता आलेला, तो डिसेंबरचा हप्ता नसून तो सप्टेंबरचा आहे. आणि ते राहिले जे उर्वरित हप्ते आहेत ना, तुम्हाला डिसेंबरपासूनचे PFMSद्वारे पडणार आहेत आणि जानेवारीचा हप्ता डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर लिंकने पडणार आहे, म्हणजे की DBTने पडणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे. आणि ते पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे 4 जे हप्ते आहेत तुम्हाला एकदाच 6,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत PFMSद्वारे. तुम्ही जर आधार लिंक केला असेल तर आधार लिंक खात्यामध्ये पडतील, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी नसेल केलं तर मग PFMSचे जे अकाउंट आहे त्यावरती पडणार आहे. तर तुम्हाला सर्वात सोपा पर्याय, आतापर्यंत जर तुम्ही अकाउंट लिंक केलं नसेल, आधारला लिंक केलं नसेल, तुम्ही बाहेर जात असताल म्हणजे CSC सेंटरवर, कॉमन सर्व्हिस सेंटरवर आणि आपला आधार जे फिंगर थंब जे आहे थंबने तुम्ही पैसे चेक करत असताल. मग तुम्हाला वाटत असेल की हे आमचा आधार लिंक आहे पण तरी पण आम्हाला का पैसे नाहीत. थंब आणि आधार लिंकचं मी सांगतो तुम्हाला की किती पण अकाउंटला तुम्ही आधार लिंक करू शकता आणि DBT फक्त एकच अकाउंटला लिंक होते. मग कदाचित तुमचं DBT लिंक नसेल त्याच्यामुळे तुमचे जानेवारीचे पैसे आलेले नसतील. तर तुम्ही लवकरात लवकर मित्रांनो DBT लिंक करून घ्या. DBT लिंक झालं तरच तुम्हाला इथून पुढचे हप्ते येतील, इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत. तुम्ही DBT लिंक केलं तरच तुम्हाला मिळणार आहेत हप्ते. आणि पैसे पडायला सुरुवात आहे. काही जणांच्या म्हणजे टप्प्याटप्प्याने पडत आहेत हळूहळू, म्हणजे PFMSद्वारे. आणि जानेवारीचा हप्ता आता डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरने चालू आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट उघडायचं. अगोदर जरी तुमचं कोणत्या पण बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही एक इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं उघडा आणि खातं उघडताना त्यांना सांगा की आमची DBT लिंक करा, कारण की आमचे संजय गांधी निराधार योजनेचे DBTने पैसे आता इथून पुढचे हप्ते आमचे जानेवारीपासून येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना सांगितलेच ते तुमची DBT लिंक करतील. मग DBT लिंक तुमचे 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचं DBT लिंक होईल. 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं DBT लिंक झाल्यानंतर लगेच तुमचा जो संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता जो आहे तो पडायला सुरुवात होणार आहे. आता काही जणांचं सप्टेंबर ते डिसेंबरचे का हप्ते पडले त्याचं एक कारण सांगतो. काही जणांनी काय केलं, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचा पण लाभ घेतात आणि ते लाभ घेता त्यांनी डायरेक्ट म्हणजे की आपला लाडकी बहीण योजनेला देखील फॉर्म भरले. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यामुळे त्यांचं काय झालं, लाडकी बहीण योजनेचे पैसे पडत आहेत, कारण आधार तर नंबर एकच आहे ना, दोन्हीकडे पण, तिकडं पण आधार नंबर हेच आहे आणि इकडं पण आहे. त्याच्यामुळे तुमचं लाडकी बहीण योजनेचेच पैसे पडत आहेत. तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे त्याच्यामुळेच पैसे पडत नाहीत. तर तुम्ही एकच काम करा की संजय गांधी निराधार योजना, तुम्हाला कोणती एक योजना चालू करायची त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र द्यावं लागेल. तुम्हाला जर कंटिन्युअसली म्हणजे लाडकी बहीण योजनाच तुम्ही जर 65 वर्षाखालचे असताल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा देखील फॉर्म भरला असेल, तुम्ही एक स्वयं
घोषणापत्र द्या की आम्हाला फक्त लाडकी बहीण योजना चालू ठेवायची, संजय गांधी निराधार योजनेची नको. जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पाहिजे असतील तर त्याच्यासाठी एक स्वयं घोषणापत्र द्या की आम्हाला फक्त संजय गांधी निराधार योजनेचे पाहिजेत. मग तुम्हाला संजय निराधार योजनेचे जे संजय गांधी निराधार योजनेचे राहिलेले जे हप्ते आहेत उर्वरित राहिलेले ते सर्वच्या सर्व तुमच्या अकाउंटला येतील. आणि जर तुम्ही जरी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल आणि तरी पण तुम्हाला देखील सप्टेंबरपासून जर पैसे आले नसतील तर तुम्हाला ते देखील पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. कधी पण तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात. आज येऊ शकतात, 31 डिसेंबरच्या आतच येतील. आणि नाहीतर मग जो फेब्रुवारी महिन्यात जर आले तर ते सर्वचे सर्व जुने हप्ते आणि DBTने सगळेच्या सगळे तुमच्या अकाउंटवरती हप्ते पडायला सुरुवात होतील. तर काही जणांचे डिसेंबरचे देखील हप्ते आले आणि जानेवारीचा नाही. जानेवारीचा डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर 31 डिसेंबरच्या आत तुमच्या कधी पण अकाउंटमध्ये पडणार आहेत. म्हणजे आज पडू शकतो किंवा उद्या पडू शकतो, कधी पण तुमच्या अकाउंटवरती पैसे पडायला सुरुवात होणार आहेत आणि पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला पहिलं डायरेक्ट DBT लिंक करायचं अकाउंट, हे फक्त पहिलं काम करायचं आहे. आणि तुम्ही जर दोन्ही योजनाचा लाभ घेत असाल तर एका योजनेचं घोषणापत्र देऊन एकच योजना कंटिन्यू चालू ठेवा, कारण त्याच्यामुळे दोन्ही योजनांना तुम्हाला अडथळे येऊन कदाचित लाडक्या बहिणीचे पण पैसे तुमचे बंद होतील आणि ह्या देखील योजनेचे बंद होतील. आणि तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्हाला पैसे कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडायला सुरुवात होतील. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्ही असेच नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ आणतो. तर धन्यवाद.